मशिदींमध्ये अपुरी जागा आहे सांगून पश्चिम बंगालमधल्या शहरात रस्त्यावरच नमाज पठण केलं जायचं आणि यासाठी पोलिसांना वाहतूकही वळवावी लागायची। सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच दिवशी पोलिसांना सांगितलं की यापुढे एकाही रस्त्यावर नमाज पठण दिसणार नाही, याची काळजी घ्या। बंगालमध्ये गोवंशाची हत्या सर्रास केली जायची। सुवेंदू अधिकाऱ्यांनी शपथ घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी अध्यादेश जाहीर केला की यापुढे बंगालमध्ये एकाही गोवंशाची हत्या केली जाणार नाही। अवैध कत्तलखान्यांवर बुलडोजर चढवण्याचे आदेश निघाले। पश्चिम बंगालमध्ये जिथे बांगलादेशींची सर्रास घुसखोरी होते तिथली जागाच बीएसएफच्या ताब्यात देऊन टाकली आणि एकही बांगलादेशी यापुढे घुसखोरी करू नये याची काळजी घेण्याचे आदेश पोलिसांना दिले। जे पोलीस आतापर्यंत सगळं डोळ्यांनी दिसूनही शांतपणे पाहत राहायचे आणि अवैध धंद्यांनाच त्यांचं अप्रत्यक्षपणे सहकार्य व्हायचं, तेच पोलीस आता कामाला लागलेत आणि सुवेंदू अधिकाऱ्यांनी 24 तास ऑन ड्युटी राहून पहिल्याच आठवड्यात अख्ख्या बंगालची हवा टाईट केली आहे। कत्तलखान्यांपासून ते बांगलादेशच्या सीमेपर्यंत सुवेंदू अधिकाऱ्यांची दहशत कशी पसरली आहे त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। सुवेंदू अधिकारी हे बंगालमधले भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि 3 वर्षांवर आलेली लोकसभा निवडणूक पाहता त्यांना कामाचा धडाका सुरूच ठेवावा लागणारे निश्चित आहे। पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सुवेंदू अधिकारी यांनी बांगलादेशी घुसखोरी ह्या राज्याच्या सुरक्षेशी संबंधित सर्वात मोठा प्रश्न असल्याचं सांगत थेट कारवाई सुरू केली। भारत बांगलादेश सीमेलगतच्या अपूर्ण कुंपणासाठी आवश्यक जमीन तातडीने केंद्रीय गृह मंत्रालय आणि बीएसएफकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पुढील 45 दिवसात आवश्यक जमीन बीएसएफला देण्यात येईल अशी घोषणा झाली नाही तर तो आदेशही निघाला। याशिवाय आसामप्रमाणे क्रॅकडाऊन मॉडेल राबवून अवैध स्थलांतरितांची ओळख पटवणं, सीमा सुरक्षा मजबूत करणं आणि स्थानिक प्रशासनाला अधिक जबाबदार धरण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले। पश्चिम बंगालला बांगलादेशी घुसखोरीमुळे अनेक प्रकारचे सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झालेत। सर्वात मोठी समस्या म्हणजे सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात झपाट्याने बदल होत आहेत। उत्तर 24 परगणा, मुर्शिदाबाद, मालदा, नदिया, उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते। या भागातून बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड मिळवून अनेक जण कायमस्वरूपी वास्तव्याला राहतात। याच भागातल्या काही महिला गेल्या महिन्यात बुधवार पेठेतही पकडल्या गेल्या होत्या, ज्यांना वेश्या व्यवसायासाठी पश्चिम बंगालमधून आणलं गेलं होतं। या महिलांकडे आधार कार्ड होते आणि ते पश्चिम बंगालमध्ये काही दिवस वास्तव्य करून बनवण्यात आले होते। मानवी तस्करी, गायींची तस्करी, अंमली पदार्थ आणि बनावट चलनाच्या रॅकेटमध्ये सीमावर्ती भागांचा वापर होत असल्याचे गृह मंत्रालयाचे अहवाल आहेत। भारत बांगलादेश सीमा ही देशातली सर्वाधिक संवेदनशील सीमांपैकी एक मानली जाते। पश्चिम बंगालची बांगलादेश सोबत साधारण 2216 किलोमीटर लांबीची सीमा आहे। त्यातील 78% भागावर कुंपण पूर्ण झालं असलं तरी अजून 435 किलोमीटरपेक्षा जास्त भाग अपूर्ण आहे। यापैकी 286 किलोमीटर भाग जमीन अधिग्रहण आणि प्रशासकीय कारणांमुळे रखडल्याचं केंद्र सरकारने न्यायालयात सांगितलं होतं। सीमेजवळ नद्या, दलदलीचे प्रदेश, शेती आणि दाट वस्ती असल्यामुळे अनेक ठिकाणी सीमा प्रत्यक्षात ओलांडणं तुलनेने सोपं मानलं जातं। विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा स्थानिक तस्करांच्या मदतीने ही घुसखोरी होत असल्याचे आरोप सुरक्षा यंत्रणांकडून अनेकदा करण्यात आले। सुंदरबन परिसरात पाण्यातून आणि चिखलातूनही घुसखोरी होते, त्यामुळे इथे हिंस्र जातीच्या मगरी सोडण्याचाही केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी विचार केला होता। हा प्रयोग अमेरिकेने शेजारच्या मेक्सिकोतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी राबवला होता आणि त्याचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळाले होते। सीमावर्ती भागात बांगलादेशींची संख्या एवढी वाढते की ते मूळ हिंदू अल्पसंख्याक होतील अशी भीती व्यक्त केली जाते। याच लोकांमुळे भविष्यात दंगली आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात येऊ शकते। बांगलादेशी घुसखोरांनंतर सुवेंदू अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा अवैध कत्तलखान्यांकडे वळवलाय। सुवेंदू अधिकाऱ्यांनी अवैध कत्तलखाने, जनावरांची तस्करी आणि अनधिकृत गुरांच्या बाजारांवर थेट कारवाई सुरू केली आहे। सरकारने 1950च्या वेस्ट बेंगॉल ॲनिमल स्लॉटर कंट्रोल ॲक्टची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे। या आदेशानुसार आता बैल, गाय, वासरं, म्हैस, रेडे अशा जनावरांची कत्तल कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर किंवा अनधिकृत ठिकाणी करता येणार नाही। कत्तल करण्यासाठी अधिकृत कत्तलखानाच वापरणं बंधनकारक आहे। 1950च्या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आलंय। आता कोणत्याही जनावराची कत्तल करण्यापूर्वी त्या जनावराचं वय 14 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ते कायमचं अपंग, जखमी किंवा नीट न होणाऱ्या आजाराने त्रस्त आहे हे प्रमाणित करणारा अधिकृत दाखला आवश्यक असेल।
हा दाखला नगरपालिका अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि सरकारी पशुवैद्यक यांना संयुक्तपणे द्यावा लागेल. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कत्तल करण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांना 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास होईल. शिवाय आर्थिक दंडाचीही तरतूद आहे. सरकारने केवळ कत्तलखान्यांवरच नाही तर अवैध गुरांच्या बाजारांवरही कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना राज्यभरातील अनधिकृत गुरांचे बाजार तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. पश्चिम बंगालमध्ये नेमके किती अवैध कत्तलखाने आहेत याचा अधिकृत आकडा उपलब्ध नसला तरी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि कोलकात्याच्या बाहेरच्या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कत्तल केंद्र चालत असल्याचा आरोप भाजप आणि केंद्रीय यंत्रणा यांनी अनेक वर्षांपासून केला आहे. विशेषतः मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर 24 परगणा, नदिया आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यातून गुरांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे तपास यंत्रणांचे अहवाल सांगतात. पूर्वी टीएमसीचा गुंड नेता अनुब्रता मंडल याच्यासह अनेक नेत्यांची नावं कथित जनावर तस्करी प्रकरणात समोर आली आणि सीबीआय ईडीनेही त्याची चौकशी केली होती. भाजपचा आरोप असा आहे की राजकीय संरक्षण, स्थानिक सिंडिकेट आणि सीमावर्ती तस्करांच्या मदतीने हे नेटवर्क अनेक वर्ष खुलेआम चालत होता. सीमावर्ती भागातून जनावरांची बांगलादेशात तस्करी केली जाते. ट्रकद्वारे रात्रीच्या वेळी गुरांची वाहतूक होत असते आणि काही ठिकाणी अनधिकृत बाजारातूनच या तस्करीचं जाळं चालत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेच नवीन सरकारने सीमावर्ती तपासणी, गुरांच्या वाहतुकीवर नजर आणि अवैध बाजार बंद करण्याला प्राधान्य दिलंय. सुवेंदू अधिकाऱ्यांनी मशिदींसाठीही एक आदेश काढलाय. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षांपासून विशेषतः ईद सारख्या मोठ्या धार्मिक प्रसंगी काही ठिकाणी रस्त्यावर सामूहिक नमाज पठण केलं जायचं. कोलकात्यातील रेड रोड परिसर हा त्यासाठीच ओळखला जातो. मोठ्या संख्येने लोक इथे एकत्र येत असल्याने वाहतूक बदलावी लागायची. काही रस्ते तात्पुरते बंद करावे लागायचे. मात्र कुणीही तक्रार केली तरी त्याचा फायदा होत नसायचा. भाजपने हा मुद्दा निवडणुकीत लावून धरला. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सत्तेत आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या पहिल्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की कोणत्याही धर्माच्या प्रार्थना किंवा धार्मिक कार्यक्रमामुळे सार्वजनिक रस्ते अडवले जाणार नाहीत. शिवाय धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज परिसराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. बंगालमधील पंचदींचं म्हणणं होतं की आतमध्ये अपुरी जागा असल्यामुळे रस्त्यावर नमाज पठण करावं लागतं. मात्र यावर आता बंदी असेल. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तेव्हा 2017 नंतर त्यांच्या पहिल्या टर्ममध्येही त्यांनी अशाच कामांचा धडाका लावला होता. त्याच पावलांवर सुवेंदू अधिकाऱ्यांनी पाऊल ठेवलंय. सुवेंदू अधिकाऱ्यांच्या धडक कारवाईबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.